विहार फिरतात ते पूर्ण महाराष्ट्रातले म्हणजे भारतातली म्हटलं चालते. श्रीलंका म्हणजे देशात झाला ना, बाहेर देशातून आपल्या देशात आलेले आहे आणि तेही आपल्या अमरावती येथे माल टेकडीवर आपल्याला साक्षात भेटलेले आहे. तर भैया कहाँ से आया? श्रीलंका से दिन लग गए यहाँ पर? पूरा 3 महीना गया। महीना हो। पूरा 3 महीना। खाना पीने का कैसा फिर? खाना पीना दुकान में खाएगा और इंडिया लोग बहुत सपोर्ट करेगा। हो गया, लोगों ने सपोर्ट किया क्या आपको? बहुत सपोर्ट किया। अपना उद्देश्य क्या है फिर इसके पीछे? जैसे हमारा वो इंडिया श्रीलंका का बहुत कल्चरल रिश्ता है। नहीं, अच्छा है वो तो अपना देश का ही अच्छा है ही। हाँ। लेकिन अपना आपका क्या उद्देश्य है कि ये आप वहाँ से इधर, वो भी साइकिल से इतने दूर? हाँ हाँ, क्योंकि हमारा वो बुद्धिस्ट जगह देखने के लिए आए हम साइकिल में। तो साइकिल से क्यों, बाइसिकल से क्यों नहीं आए फिर? क्योंकि वो पोल्यूशन कोई भी नहीं है, आदमी का हेल्थ के लिए भी अच्छा है। तो किसी ने आपको मतलब प्रॉब्लम नहीं हुई क्या? नहीं नहीं, कोई दिक्कत नहीं हुआ। इधर भी नहीं, पूरे इंडिया में कहाँ पर भी नहीं हुआ? नहीं नहीं नहीं, आप बोलना चाहेंगे कुछ? उसका आपकी हिंदी भाषा, मालूम आपकी भाषा में ट्रांसलेट करो ना इनको। है। वो भी अच्छा है, जैसे कोई। हिंदी नहीं आती इनको है ना, मतलब आपको ॲडजस्ट करना पडतं. हाँ हाँ हाँ, बस सही है। तर पाहू शकता भाऊ, हे वंती जे आपले आशेगावचे आहेत ते यांना मराठी येते. तर तुम्हाला काय वाटते, एवढ्या दुरून आले बा, याबद्दल काय म्हणता? हा. भगवान बुद्धांची पवित्र पावन भूमी आहे भारत देश. या पवित्र पावन भूमीवर आपण गेलं पाहिजे आणि त्याचं दर्शन घेतलं पाहिजे असा संकल्प करून हे मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आणि श्रीलंकेवरून येत असताना त्यांना जे काही त्यांचा एक त्याग आहे, त्यांचा फार मोठा त्याग आहे, फार मोठी श्रद्धा आहे आणि असल्या प्रकारची श्रद्धा ही प्रत्येक मनुष्यामध्ये रुजली पाहिजे. हा आपल्यासाठी भारतीयांसाठी फार मोठा आदर्श आहे. मित्रांनो, भंती जे आपले आशेगाव जवळ आहे, जवळच आहे आशेगाव, की जास्त दूर नाही. आणि हे दोघं जण जे आहेत, हे यांचा एक लय मोठा जीवनातील वाटा आहे की हे श्रीलंकेहून जर आपल्या भारत देशात येत आहे ते आणि सायकलने, तर हे लय मोठा विषय आहे. आणि आपण इथं अमरावतीत राहूनही इथं मालटेकडीला भेट देऊ नाही शकत आणि हे श्रीलंकेहून इथं येऊन राहिले म्हणजे विचार करा की आपल्या जवळ जबरदस्त असं ऐतिहासिक स्थळ आहे, पण तरी आपण त्याचा लाभ नाही घेत. तर ठीक आहे, तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय वाटते तुम्हाला.